नमस्कार मंडळी, आत्ता आपण आलेलो आहे सातकर स्थळ पश्चिम या गावात. देवीचं देऊळ दिसलेलं आहे. आपलं सातकर स्थळ, आपला अभिमान. हे पहा कशा प्रकारे या करण्यास ठेवलेलं आहे. आज आपण सातकर स्थळ पश्चिम या गावातील आरबोजवाडी या गावी आलेलो आहे. काही ठिकाणी मी व्हिडिओ काढत नाही, कारण लोक डाऊटच्या नजरेने पाहतात. त्यांना वाटतं मी त्यांचा व्हिडिओ काढतोय, पण मी त्यांचा व्हिडिओ काढत नाही. या झाडाला शेवग्याला पानं कमी पण फुलं खूप जास्त आहे. महाराष्ट्रातील जनतेने पाहून घ्या आरबोजवाडी सातकर स्थळ पश्चिम गाव कसं आहे. तालुका खेड, जिल्हा पुणे. बोजवाडी अतिशय शांत असं गाव आहे आणि मला हनुमान मंदिर दिसलेलं आहे आणि मी थोडं आतमध्ये जाऊन बघतो ना की काय प्रकार आहे. आतमध्ये गेल्यावर आपल्याला हनुमानाची मूर्ती दिसते. जय हनुमान. तर अशा प्रकारे आपण हनुमान मंदिर आरबोजवाडीचं दर्शन घेतलेलं आहे. कशा प्रकारे स्वच्छ आणि सुंदर असं वातावरणात देऊळ बांधलेलं आहे. आतमध्ये फोटो लावलेला आहे. आरबोजवाडी गाव हे वडगाव पाटोळे गावाच्या पलीकडल्या साईडला आहे. फक्त मध्ये भीमा नदी आहे आणि आता भीमा नदीवर जो पूल होणार आहे त्याच्यामुळे आरबोजवाडी आणि वडगाव पाटोळे गाव एकच होणार आहे. हा रोड पुलाच्या साईडला चाललेला आहे. ह्या वाडीमध्ये इतकी शांतता आहे, इथे गाड्यांचा आवाज सुद्धा येत नाही. याकधी टू व्हीलर जाते तेवढाच आवाज, नाही ते अत्यंत शांत भाग आहे. राजगुरुनगर पासून जवळ, परंतु खूप शांत असा भाग आहे. त्याला शांती पाहिजे असेल तर त्याने या गावात पावसाळ्यात येऊ शकता. पुलाच्या लोकेशनला पोहोचलोय.